चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. त्यातला हा पहिला एमसीक्यू आहे आपला. बघूया आता. अ थिन युनिफॉर्म रॉड हॅज अ मास m and length l. The moment of inertia about an axis perpendicular to it and passing through the point at a distance l/3 from one end of it will be. म्हणजे आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे हा कशावर आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि त्याच्यामध्ये जो आपला शेप आहे तो कोण आहे युनिफॉर्म रॉड. तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की युनिफॉर्म रॉड साठी जो आयसी असतो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द रॉड हा किती असतो ml²/12. असा आपला बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तर याच्यामध्ये आता काय आपण सांगतायत की एक थिन रॉड आहे ज्याचं मास m आहे आणि लेंथ आहे l. समजा हा तो आपला रॉड आहे. ओके, त्याचं मास आहे m आणि त्याची लेंथ आहे कॅपिटल L. तर आपल्याला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट अँड पासिंग थ्रू द पॉइंट ऍट अ डिस्टन्स l/3 म्हणजे फ्रॉम वन एंड म्हणजे एका एंड पासून l/3 एवढ्या डिस्टन्सवर म्हणजे इथून सपोज हा तुझा सेंटर आहे तर इथून l/3 एवढा डिस्टन्स किती सपोज हा आपण डिस्टन्स पकडूया l/3 एवढ्या डिस्टन्सवर एक ऍक्सिस पास होतो. ओके, म्हणजे हा ऍक्सिस आहे. ह्या ऍक्सिसचा आपल्याला काय काढायचं आहे mi काढायचं. ओके, पॉइंट ऍट अ डिस्टन्स l/3 फ्रॉम वन एंड इकडून मेजर करायचे नॉट फ्रॉम सेंटर. ओके, आणि आपल्याला माहिती आहे सेंटर मधून जाणारा जो ऍक्सिस आहे तो किती असतो ऑलवेज आयसी. तर आता आपल्याला जर याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे तर आपल्याला काय माहित पाहिजे तर आपल्याला माहिती आहे दोन्ही ऍक्सिस एकमेकांना काय पॅरलल. मग प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस काय सांगतो जर हा तो ऍक्सिस असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया IC प्लस mh². ओके, दिस इज द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. मग आपल्याला याच्यासाठी काय काय लागणार आहे IC आपल्याला माहिती आहे. आपल्याला लागणार आहे मास पण आपल्याला माहिती आहे. आपल्याला लागणार आहे h. आता h काय असतो mh². सॉरी, h काय असतो ते ह्या दोघांमधला डिस्टन्स. पण आपल्याला तो डिस्टन्स दिलेला आहे. आपल्याला त्यांनी हा डिस्टन्स दिलेला आहे. ठीक आहे, आणि लेंथ टोटल दिले l. तर आपल्याला माहिती आहे हा जो डिस्टन्स आहे दिस इज द हाफ ऑफ द रॉड म्हणजे तो किती असणार आहे हा जर l असेल तर हाफ किती होईल l/2 आणि हा डिस्टन्स किती आहे l/3. तर आपण हा काढू शकतो डिस्टन्स. बघा कसं हा डिस्टन्स सपोज आपण h मानला तर h हा काय असेल तर आपल्याला माहिती आहे टोटल किती आहे l/2 आणि पुन्हा म्हणजे बेरीज तर l/3 प्लस हा h. बरोबर आहे, हा रिलेशन इथे बसतो. आपल्याला h काढायचा हा प्लस इकडे काय होईल मायनस म्हणजे l/2 मायनस l/3 किती येईल बघा आता h इज इक्वल टू 3 1 जा 3 2 1 जा 2 अपॉन 3 2 जा 6. मग किती होईल 3 मायनस 2 1 means l/6. आपल्याला h पण मिळाला. आता पुट करायचं व्हॅल्यू. therefore required moment of inertia is IC किती असतं आपल्याला माहिती आहे ml²/12 प्लस m आणि h किती आपल्याला मिळाला आता l/6 आणि त्याचं काय करायचं स्क्वेअर. तर किती येईल सांगा IO is equal to ml²/12 प्लस m into l चा स्क्वेअर l². ओके, आणि 6 चा स्क्वेअर आहे 6 36. ठीक आहे, आता इथे आपल्याला कळतं ml² कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये आहे 1/12 प्लस 1/36. आता हे जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर 36 आहे तर याला पण आपण 36 करूया. इथं मल्टिप्लाय बाय 3 इथं पण मल्टिप्लाय बाय 3 किती झाले मग इथे करतो. ओके, IO is equal to ml² 3/36 plus 1/36. Therefore ml² 4/3 plus 1 4/36. 4 चा टेबल 4 1 जा 4 4 9 जा 36 means ml²
what? 9. This is our answer. See the option, mn square 12 mn square upon 9. Okay, this is the answer of this question. Okay, thank you.